माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रोहिणी संगीताला फोन करून नैनाविरुद्ध सगळे कारस्थानं सांगत असते. येथे संगीताला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे खाली मात्र अद्वैत आणि कला यामध्ये तू-तू-मैं-मैं झालेली असते. कारण की त्यांनी तिच्यासाठी गादी आणलेली असते आणि अंजूने ही गोष्ट रजनीला सांगितलेली असते आणि त्यावरनं त्यांच्यामध्ये खूप छान पद्धतीने तू-तू-मैं-मैं झालेली असते. घरातील सर्व मंडळी मागे येऊन उभी राहिलेली असतात. कला त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत अजिबात ऐकत नाही. आता दुसरीकडे मात्र नैना आहे ती कलासारखीच राहण्याचा प्रयत्न करत असते. परंतु राहुल मुद्दामच म्हणत असतो की आबांना हे अजिबात काही आवडणार नाही, तू जशी आहे तशीच ते स्वीकारतील आणि म्हणूनच ती मॉडर्न पद्धतीने साडी घालून खाली आलेली असते. आबांना हे पटलेलं नसतं, ते तिकडनं निघून गेलेले असतात. सगळ्यांना तिचा राग आलेला असतो. परंतु नैना आता कलाला खूप बोलत असते. ती म्हणत असते की चांदेकरांच्या प्रतिमेला शोभेल असंच मी वागणार आहे आणि तसंच गेटअप देखील करणार आहे. तू राहा काकूबाईसारखी. सरोजला हे अजिबात आवडलेलं नसतं. राहुलचं मात्र मनासारखं झालेलं असतं म्हणून तो खूप आनंदित असतो.